दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, भालचंद्र विथ प्रदीप. तर फ्रंट लाईन षटक, पहिलं षटक आधी असो किंवा तुमची फलंदाजी, संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात, आणि ती चांगली सुरुवात गोलंदाज करेल की फलंदाज हे आपण पाहूया. चला मॅचला सुरुवात करूया. तर परंतु सुरक्षित पॉपिंग क्रूज मध्ये पोहोचलाय त्या ठिकाणी भालचंद्र. पहिला बॉल तर या ठिकाणी निर्धाव गेलाय. चांगला बॉल योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक यावेळेस बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. फटका तर चांगला आहे, मात्र अप्रतिम अप्रतिम अलौकिक झेल आपल्याला पाहायला मिळते आहे. यस, मुकेश त्या ठिकाणी टीमचे कॅप्टन उभे होते. काय अफलातून झेल पकडलाय हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. अतिशय सुरेख झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे झोकून दिला स्वतःला, आणि त्यानंतर मात्र शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर तीक्ष्ण नजर, एक चांगला झेल त्या ठिकाणी संपन्न केलाय मुकेश याने. अतिशय सुरेख झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये आलाय. इन ॲट 3 नंबर, तिसऱ्या क्रमांकावरती आपण विजयला पाहतोय. यावेळेस हा बॉल ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. थोडी मिसफील्ड जरूर झाली आहे, मात्र एकच धाव, एकापेक्षा अधिक काही एक नाही. वेलकम धनाजी थले, आपलं हार्दिक स्वागत आहे. यस, नक्कीच 3 नंबर 4 नंबरचं पारितोषिक आम्हाला ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पॉन्सर झालंय त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम गुरुनाथ चौधरी. आणि त्या दरम्यान प्रदीप पाटील यांच्या बाडमधून हा चौकार आलाय. षटकातील पुढचा बॉल योगेश पुन्हा एकदा. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय. फटका तर चांगला आहे, थोडी मिसफील्ड जरूर झाली आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एका धावेवर प्रदीप त्या ठिकाणी समाधान मानतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ आहे. योगेशच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. यावेळेस एक धाव कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी. लेग पायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. लेग स्टिक सोडून चेंडू हाताला होता, चेंडू पायावर आदळला. त्या दरम्यान मुभा होती की एक धाव कंप्लीट केली जाईल, आणि अशा प्रकारे पहिलं षटक देखील पूर्ण झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती 1 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 7 धावा. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून चाचणी स्पर्धा 2024-25 हे आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. चाचणी स्पर्धेच्या माध्यमातून सलगचा हा दुसरा दिवस आपल्याला अनुभवायला मिळतोय. आज देखील चांगलं क्रिकेट या ठिकाणावरून आपण पाहतोय. जागृत मराठा राणाल संघासाठी खूप महत्त्वाची मॅच आहे, कारण पहिली मॅच जी आपण पाहिली नक्कीच पराभव स्वीकारावा लागला होता अमर स्पोर्ट कासने टीम समोर. मात्र या मॅचच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला विजय प्रस्थापित करावा लागेल या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर जितेंद्र येतोय. षटकातील पहिला बॉल जितेंद्र बॉलिंग ट्रॅकवर. वेलकम गुरु थले देवा.
षटकातील पहिला बॉल. या बोलायचा बॉल अतिशय सुरेख होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. जितेंद्र पुन्हा एकदा. या वेळेस अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. प्ले अँड मिस. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव गेलाय. जितेंद्र पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन ड्राईव्ह. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑन सीमारेषेलगत चेंडू उचलला गेला. सिंगल कंप्लीट. हॅलो, धन्यवाद संदेश. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. भन्नाट वेग गोलंदाज जितेंद्र यांच्या माध्यमातून आणि आतापर्यंत 3 निर्धाव चेंडू हाताळलेले आहेत या षटकामध्ये. या षटकामध्ये अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 8 धावा. यावेळेस मात्र पुढे सरसावत फटका फसलाय. यष्टीरक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. गोरसे आणि वेहळे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, आपण जे पिंपळास मैदान आहे तिथे मार्गस्थ व्हायचं आहे विनाविलंब. त्वरित आपण मार्गस्थ व्हा. गोरसई आणि वेहळे आणि तो सामना संपल्यानंतर तुम्ही इकडे यायचं आहे. आगरी महोत्सव मैदान सोनाळे. गोरसे आणि वेहळे दोन्ही संघाचे कॅप्टन सर्व खेळाडूंना घेऊन आपण जे पिंपळास मैदान आहे मुख्य मैदान इथे आपण मार्गस्थ व्हायचं आहे त्वरित विनाविलंब. वळी आपण सामन्याकडे. धावसंख्या जोडली गेलेली आहे. फलकावरती आपण पाहतोय 8 धावा. यावेळेस मात्र शफल क्रॉस निघून जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिळतील या धावा 4. सुरेख चौकार. स्विच हिटचा फटका. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर नेहमीच या फटक्याचं वर्णन एक वेगळ्या स्वरूपामध्ये सजवलं जातं आणि हे फटका खेळण्याकरता अगदीच जर आपण पाहिलं तर तुमची नजर खूप महत्त्वाची असते. त्याच धावा जोडल्या गेल्यात या चौकारच्या मदतीनं. 12 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 2 षटकाचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे आणि अगदी संदेश जर आपण पाहिलं तर 2 फलंदाज सुद्धा बाद झालेले आहेत. जे अपेक्षित जी सुरुवात येणं गरजेचं होतं जागृत मराठा राहनाळ या संघाकडून, मात्र ती सुरुवात काहीशी मिळाली नाही. त्या कारणास्तव फक्त आणि फक्त 12 ही धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. वेहळे आणि गोरसई दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना आहे, आपण जे पिंपळास मैदान आहे इथे मार्गस्थ व्हायचं आहे विनाविलंब त्वरित. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय प्रवीण. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र फटका फसलाय. उलटॉस चेंडू आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर धावचीची संधी होती, पण अगदीच जर आपण पाहिलं तर फलंदाज सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर ही 1 धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना. गोलंदाज तयार. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धावांनी जागृत मराठा राहनाळ संघाचे 2 फलंदाज विजय आणि दिनेश या दोन्ही फलंदाजांनी धावफलक हलतं ठेवलंय.
सोनाळे संघाचे खेळाडू आपण पाहतोय गोपीनाथजी पाटील यांचं आगमन झालंय. विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. अध्यक्ष चषक जी चाचणी स्पर्धा आपण पाहतो, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहतोय 17 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर फलंदाज दिनेश आता मात्र चौकाराच्या हॅट्रिक वरती आपल्याला पाहायला मिळेल. कारण की जर आपण पाहिलं तर मागच्या षटकातील षटक क्रमांक 2च्या अखेरच्या चेंडूवरती एक चौकार पाहायला मिळाला. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव तिसऱ्या षटकामध्ये, आणि दुसऱ्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर एक चौकार ठोकला गेलाय. कालच्या दिवसामध्ये याच मैदानाचा जर आपण विचार केला तर सलग 5 चेंडू आणि 5 चौकार पाहायला मिळाले होते. फलंदाज जीवन लोणार संघाचा फलंदाज आपण पाहिला. यावेळेस मात्र चेंडू घरंगळत मात्र निघून गेलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूची फेकी धावा जोडल्या जात आहेत त्या 2. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती 19 या अंकावरती. आणि अगदीच बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर धावफलक हलतं ठेवण्याचं काम इथून मात्र दोन्ही फलंदाजांनी केलंय. फलंदाज दिनेश आणि विजय या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. दरम्यान एकच धाव, एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीनं 20 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 20 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त एकेरी दुहेरी धावा जोडण्यामध्ये यश मिळालंय. चौकार मात्र खूप उशिराने आलेत या इनिंगमध्ये. षटकार मात्र अद्यापही पाहायला मिळालेले नाही आहेत. धावसंख्या फलकावरती 20 धावा. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय जागृत मराठा रानाळ संघाच्या फलंदाजांना. यावेळेस मात्र पुढे सरसावत निघून जाईल चेंडू. लॉंगॉन सीमा रेषा पार, असरदार बहारदार धमाकेदार षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 26 या अंकावरती. 26 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील अखेरचा अंतिम चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज प्रवीण सज्ज होताना आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेले आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार. निघून जाईल चेंडू. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक टप्प्या अखेर चेंडूची फेकी धावा जोडल्या जात आहेत. त्या एकूण एकंदर 2 धावांच्या मदतीने धावफलक 28 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 28 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. जागृत मराठा रानाळ या संघाची धावसंख्या आपण पाहतो. संदेश जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 16 धावा जोडण्यामध्ये यश आलंय. एक चांगली कामगिरी फलंदाज विजय आणि दिनेश, एक चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच, कारण पहिला 12 बॉलचा विचार केला तर फक्त आणि फक्त 12 धावा धावफलकावर होत्या. आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये कुठेतरी आपला गिअर चेंज केलाय टीम जागृत मराठा राणालने. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांमध्ये धावा धावफलकावर आहेत 28 धावा. आणि त्या दरम्यान आज खेळणाऱ्या सर्व संघांसाठी बजरंग पाटील सारंगाव यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. काल आपण त्यांना ॲक्शनमध्ये पाहिलं होतं. या स्पर्धेमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे बजरंगजी पाटील. शेवटचा षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित चाचणी स्पर्धा 2024-25. आज या स्पर्धेच्या माध्यमातून सलगचा दुसरा दिवसातील क्रिकेट खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि या मॅचच्या माध्यमातून रमाकांत यांच्यावर भरपूर प्रेक्षकांच्या नजरा आहेत. आमचे पंच भाऊ पाटील यांच्याशी काहीतरी चर्चा करताना त्या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर चांगलं क्षेत्ररक्षण जरूर केलं होतं. बॉलिंग ट्रॅकवर देखील रमाकांत. शेवटचं षटक पाहूया कशा प्रकारे हाताला जाईल. या ठिकाणावरनं जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा मानस रानाळ टीमचा असेल.
या वेळेस टॉप एज लागलाय, समोरच्या दिशेने चेंडू हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक दूर होते. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा धोका पत्करलाय, मात्र नक्कीच काय घडलंय त्या ठिकाणी पाहूया. यस, रनआउटची विकेट आहे. फलंदाज बाद विजय. तर त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतंय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, त्यांच्या सोबतच प्रकाशजी पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शेवटच्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर 2 धावा सोबतच रनआउटची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मंगेश मैदानाच्या आतमध्ये. या वेळेचा बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 34. 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या 2 बॉलचा खेळ झालाय. शेवटच्या षटकातील 6 धावा आतापर्यंत वसूल केल्यात टीम राहणालने. दिनेशच्या बॅटमधून निघणारा तिसरा चौकार आपण पाहतोय. धावांना चांगला आकार देण्याचं काम दिनेश मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय. या वेळेस समोरच्या दिशेने पुन्हा एकदा गॅप जरूर शोधली आहे, मात्र दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा चांगलं पाहायला मिळालं. दिनेश वैयक्तिक 19 या धावसंख्येवर खेळतोय, ज्यामध्ये 3 चौकारांचा समावेश आहे. 36 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल रमाकांत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाहीयेत. डावी स्टिक सोडून चेंडू हाताला होता. मनोज टावरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सल्लागार आहेत. रमाकांत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. वारंवार प्रत्येक बॉलवर क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. एक थोडी वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते टीम कालवारच्या माध्यमातून. रमाकांत मात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हायवे एंडकडनं बोलतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव गेलाय. आता मात्र या इनिंग मधील शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. 37 ज्या धावा पहिल्या मॅच मध्ये देखील आपण रानाल टीमच्या बाजूने पाहिल्या होत्या, त्या धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात. मात्र एक बॉल अजूनही बाकी आहे. यस, शेवटचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल निघून जाईल सीमा पार. 6 धावा, षटकार. आणि 6 धावांच्या मदतीने 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर 43 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 44 धावांचे लक्ष्य या ठिकाणी उभं केलंय.
टीम श्री कालिका माता कालबार समोर. वळूया आपण सामन्याकडे. दुसऱ्या इनिंगच्या खेळाला सुरुवात होईल. 44 धावांचं लक्ष घेऊन मानकोली आणि कारिवली दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकी करता आपण त्वरित यायचं आहे विना विलंब. मानकोली संघाचे संघनायक आणि कारिवली संघाचे संघनायक. एक इनिंगचा खेळ समाप्त झालेला आहे आणि एकंदर 43 धावा या आपल्याला फलकावरती पाहायला मिळाल्या. त्यानंतर 44 धावांचं लक्ष इथून मात्र हे आव्हान देण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत जागृत मराठा रनाळ संघाचे फलंदाज. आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर एक महत्त्वाची भूमिका ही दुसऱ्या इनिंगमध्ये पहिल्या षटक हाताळण्याची जबाबदारी कोणत्या गोलंदाजांवरती दिली जाईल, कोणत्या खेळाडूवरती दिली जाईल हे मात्र पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तत्पूर्वी विनंती असेल फलंदाजी आहे जो कालिका माता संघाचे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. चला टॉस साठी या टीम मानकोलीचे कॅप्टन त्याचबरोबर टीम कारिवलीचे कॅप्टन सन्माननीय बालारामजी भोईर साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून चाचणी स्पर्धा 2024-25 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज जो ठरेल त्यासाठी नक्कीच ओम साई फॅमिली गार्डन नाबाचे प्रोप्रायटर कबीर मामा ठाकरे यांच्या माध्यमातून कूलर देण्यात येईल. तर कालवार संघाने विनंती आपण फलंदाज पाठवायचे आहेत. क्षेत्ररक्षण लावून सज्ज आहे जागृत मराठा रानाळ संघ. याची आपण नोंद घ्या. वेळ मात्र अतिरिक्त खर्च होणार नाही याकडे आपण लक्ष द्या. सर्व संघांकडून आम्हाला अपेक्षा आहे वेळेच्या बाबतीत सहकार्याची. मानकोली संघाचे संघनायक आणि कारिवली संघाचे संघनायक दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकी करता आपण त्वरित यायचा आहे नाणेफेकीच्या कक्षामध्ये. सन्माननीय नंदू पाटील पिंपळकर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. वळूया सामन्याकडे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेले आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती फलंदाज मुकेश आणि योगेश हे दोन फलंदाज
खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतात 44 धावांचं लक्ष्य. 11ची सरासरी गाठायची आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तरी 11ची सरासरी गाठताना पहिल्या षटकामध्ये किती धावा जोडल्या जातील या दोन फलंदाजांच्या माध्यमातून हे आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, राईट आर्मवरती विकेट. पहिला चेंडू हलक्या हाताने, यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवतोय. अगदीच जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी इथून मात्र हाताळली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर अजूनही एकही धाव जोडली गेलेली नाही आहे. अनेकदा वेळेस जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती सन्मान दिला जातो फलंदाजांच्या माध्यमातून, कारण की पहिल्या चेंडूवरचा खेळ हा तितक्याच सजगतेने हा खेळावा लागतो. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि अगदीच जर आपण पाहिलं इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धावेच्या सहाय्याने इथून मात्र अकाउंट ओपन होईल. ते मात्र कालवार संघाचं. धावसंख्या 1 या अंकावरती आपण पाहतोय. तर केवणी दिवे संघाचे संघनायक आणि मानकोली संघाचे संघनायक दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेकी करता आपण यायचं आहे. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक, निघून गेला चेंडू, सीमारेषा पार, मिळतील या धावा 4. सुरेख चौकार, देखणा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. 5 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. यावेळेस मात्र जोरदार प्रहार, फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र अचूक टायमिंग साध्य करता आलं नाही. कदाचित सूर्यप्रकाश डोळ्यावरती आला असावा क्षेत्ररक्षकाच्या आणि आपण पाहतोय इथून मात्र एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या 2 धावा जोडल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते फलकावरती. 7 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना अगदीच बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस मात्र जोरदार प्रहार, पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा चेंडू धरतीला दान होईल. फलंदाजाला मिळतंय जीवनदान. धावा जोडल्या जात आहेत त्यात 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. 9 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना तर केवणी दिवे संघाचे संघनायक, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपण त्वरित यायचं आहे. नाणेफेक करण्याकरता विना विलंब मानकोली संघाचे संघनायक हजारे, त्याची आपण नोंद घ्या. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती. 9 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू निघून गेलाय. एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते डबल फिगर 10 या अंकावरती. अगदीच जर आपण पाहिलं तर 11ची सरासरी गाठायची आहे आणि 11ची सरासरी गाठताना आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 10 धावा जोडण्यामध्ये यश मिळालंय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज विजय याला. चांगली गोलंदाजी हाताळली जाते. संमिश्र पद्धतीची फटकेबाजी आपण पाहतोय. फलंदाज मुकेश आणि योगेश. यावेळेस मात्र चेंडू ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू, डॉट बॉल ची समाप्ती आपण पाहतोय. धावसंख्या आहे फलकावरती 10 या अंकावरती. 10 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. 1 षटकाच्या अखेरनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तर केवणी दिवे संघाचे संघनायक नाणेफेकी करता आपण त्वरित यायचं विना विलंब. मानकोली संघाचे संघनायक हजारे, त्याची आपण नोंद घ्या. जिंकण्याकरता 18 चेंडू आणि 34 धावांचं समीकरण आहे. ते मात्र कालवार या संघासमोर आपण पाहतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 10 धावा जोडण्यामध्ये यश आलंय. त्वरित यायचे केवणी दिवे संघाचे संघनायक.
बी रेडी बी फास्ट, प्लीज जरा घाई करा. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 10 या अंकावरती धावफलक आहे. षटक क्रमांक दुसरं हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. जयचंद्र पाटील गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याची जबाबदारी आहे. यावेळेस मात्र चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. तो मैमे धावचीची संधी आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल. 40+ क्रिकेटमध्ये वारंवार त्याने आपण पाहतोय धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. तर पहिल्या विकेटचं पतन आपण पाहतोय फलंदाज मुकेश याच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर एकूण एकंदर 10 या धावसंख्येचं योगदान हे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. एकूण एकंदर 11 धावा फलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. ते कालवार संघाच्या धावसंख्येमध्ये बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अगदीच विकेट सॅक्रिफाईस म्हणजे धावचीचं स्वरूप आपण पाहतोय. आणि अगदी येणाऱ्या वेळेमध्ये सन्मान्य प्रकाशजी पाटील साहेब उद्योजक खांडपे, प्रकाशजी तारे उद्योजक खांडपे यांच्या वतीने आपण नाणेफेक करीत आहोत. मानकोली आणि केवणी दिवे या दोन संघादरम्यान. तर केवणी दिवे संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पुनश्च एकदा वाईड ची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. पंच माधवजी ठाकरे यांच्या माध्यमातून इशारा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 13 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. 13 रन्स ऑन दी बोर्ड. महत्वाच्या क्षणी अशा चुका जर घडल्या तर मात्र चुकीला माफी नाही. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर पराभवाकडे वाटचाल सुद्धा आपली पाहायला मिळू शकते. पण येणाऱ्या वेळेमध्ये चांगली गोलंदाजी सुद्धा हाताळणं तितकंच महत्वाचं राहील. गोलंदाजा करता यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. पण चेंडू मात्र मैदानाला गुदगुल्या करत निघून गेलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव, एकपेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीनं 14 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धावांवरती समाधान मानलं जात आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. योगेश आणि जितेंद्र ही जोडी खेळपट्टीवरती आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. आणि ज्या व्यूहरचनेमध्ये ज्या जाळ्यामध्ये फलंदाजाला फसवायचं होतं त्याच जाळ्यामध्ये इथून मात्र फलंदाजाला फसवलं गेलंय. विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. धावसंख्या आहे फलकावरती ती मात्र 14 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 2-14 अशी स्थिती ती मात्र कालवार संघाची आपल्याला पाहायला मिळते.
2 धावा जोडण्यामध्ये यश मिळालंय दोन्ही फलंदाजांना. तत्पूर्वी 1 शॉटचा इशारा, म्हणजे अगदीच एकच धाव इथून मात्र जोडली जाईल. पंचांचा निर्णय मात्र अंतिम असेल याची आपण नोंद घ्या. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 17 या अंकावरती. 17 रन्स ऑन द बोर्ड. अगदीच जर आपण पाहिलं तर फलंदाज सुरक्षितरित्या बॅट जी आहे ती क्रीजमध्ये पोहोचली नाही. त्या कारणास्तव पंचांनी इथून मात्र जर आपण पाहिलं तर 1 शॉटचा इशारा. यावेळेस मात्र संघाकरता 2 धावा जरूर वाचवल्यात. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या अंकावरती. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झालेला आहे. 2 षटकाच्या अखेरनंतर 19 धावा फलकावरती आपण पाहतोय. 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. तर ऐकूया या 12 चेंडूमध्ये 25 धावा कशा रीतीने पूर्ण केल्या जातील आणि काय घडामोडी घडतील हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत मेरी आवाज मेरी पहचान संदेश वकारे. तत्पूर्वी विनंती असेल पंच, बी रेडी बी फास्ट प्लीज. जर आपण घाई करा कारण की वेळ आज आपल्याकडे खूप कमी आहे, बिझी शेड्यूल आहे. अजूनही उर्वरित सामने आपल्याला खेळवायचे आहेत, याकडे सुद्धा आपण लक्ष द्या. यस बोली आपण मॅचच्या दिशेने अजय बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल. या वेळेस टॉप एज लागलाय. चेंडू अवैध यष्टीरक्षक चुकी करतोय. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान एक धाव देखील पूर्ण होते. योगेशचा हा झेल त्या ठिकाणी सुटलाय. योगेशला जीवनदान देणं कदाचित तुम्हाला महाग देखील पडेल. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस इनफिल्डच्या वरून उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक दूर राहिले. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. अजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील फटका चांगला आहे. कव्हर रिजन मधून चेंडू डीप कव्हरला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 26 धावा धावफलकावर झाल्या आहेत. उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 9 बॉलवर 18 धावांची आवश्यकता आहे. या वेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. प्रत्येक निर्धाव चेंडू कालवार टीमवर दबाव निर्माण करेल यात मात्र काही शंका नाहीये. अजय चौकार जरूर लागला या षटकामध्ये आणि त्यानंतर मात्र कमबॅक केलंय आपल्या टीमसाठी. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल डावी स्टिक सोडून बाहेर हाताला होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत धावफलक 27 वर पोहोचलंय. षटकातील पुढचा बॉल.
या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. यस, यष्टीरक्षकाने मात्र डायरेक्ट हिट केलंय. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक गडी बाद. अतिशय चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच हे षटक जे आहे ते निर्णायक आहे, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. आतापर्यंत अजयवर जी जबाबदारी दिली आहे टीमच्या कॅप्टनने, ती जबाबदारी मात्र चांगल्या परीने पार पाडतोय अजय. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. उर्वरित 7 बॉलवर 17 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. आणि फलंदाज राकेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन ड्राईव्हचा फटका. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा धोका पत्करलाय त्या ठिकाणी, मात्र रन आउटची विकेट. फलंदाज बाद योगेश. तर पहिल्या 3 षटकांचा खेळ नक्कीच दुसऱ्या इनिंगमधील या ठिकाणी कंप्लीट झाला आहे. 3 षटकांमध्ये कालबार टीमची धावसंख्या आहे धावफलकावर 28-28. अर्थातच नक्कीच टेट फॉर टॅट जसाच तसं प्रत्युत्तर, कारण टीम रानालचा विचार केला तर त्यांनी देखील 3 षटकांमध्ये 28 धावा ठोकल्या होत्या. आता मात्र उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलवर 16 काढवला. 16 धावांचा बोलबाला दाखवावा लागेल टीम कालबारला. यस, प्रत्येक षटकारासाठी गुरुनाथ चौधरी या ठिकाणी आहे. त्यांच्या माध्यमातून यस माफी असावी, सोमनाथ चौधरी या ठिकाणी आहेत. त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आहे सदा म्हात्रे यांच्यासाठी. अगदी जवळचे मित्र आहेत त्यांचे. 6 चेंडू 16 धावा. षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावांवर मात्र रोख लावावा लागेल टीम राणालला. षटकातील पुढचा बॉल. प्रदीप पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका भरपूर चांगला आहे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. सदा माथरेचा क्लास आपल्याला पाहायला मिळाला. पूर्णपणे सफल झाला आणि त्यानंतर मात्र प्रहार झाला होता. चेंडू पहिल्या टप्प्यावर सीमा पार झालाय. चौकार आलाय. महत्त्वाच्या धावा सदा माथरेच्या बॅटमधून या ठिकाणी टीम कालबारसाठी. आणि आता मात्र समीकरण आपण जाणून घेऊया. उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 5 बॉलवर डबल 1. 11 धावांची आवश्यकता आहे. प्रदीप पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. समोर आपण सदा मात्रेला पाहतोय. 5 बॉल 11 धावा. यावेळेस बॉलला पुढे ठेवलं होतं. जोरदार अपील. एक्झिट काय घडलंय त्या ठिकाणी. अतिशय सुरेख चेंडू आपण त्या ठिकाणी पाहतोय. पंच मात्र सहमत नाहीयेत. चेंडू निर्धाव गेलाय. 4 चेंडू आणि 11 धावा. हे समीकरण आता मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय चुरशीची लढत मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. प्रदीप पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल.
यावेळेस विकेट मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न जरूर झाला, मात्र बॉल पडल्यानंतर बाहेर वळतोय. वाईट बॉलचा इशारा आलाय. अव्वांतर धाव मिळेल. अशा परिस्थितीत जर तुम्ही अव्वांतर धावा जर खर्च कराल तर त्या तुम्हाला महाग पडतील. नक्कीच पंचांचा डिसिजन हा शेवटचा असेल. यस, पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने बोलत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बॅक टू बॅक हा सलगचा दुसरा व्हाईट बॉल आपण पाहतोय. आतापर्यंत या इनिंगचा विचार केला तर एकूण 7 व्हाईट बॉल आतापर्यंत फेकले गेलेत. नक्कीच पंचांचा डिसिजन हा अंतिम असेल. पंचांसोबत कोणत्या प्रकारची चर्चा नको आहे. त्याचबरोबर बॉलची तपासणी जी आहे ते फक्त आणि फक्त पंच करतील. तुमच्या टीममध्ये नवीन खेळाडू जर आलाय तर तो तुम्हाला आधी दाखवावा लागेल. अशी भरपूर नियमावली आहे, जी नियमावली तुम्हाला नक्कीच त्या नियमावलीचं पालन करणं गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. सलगचा तिसरा बॉल आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल चेंडू कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट वरून चेंडूपर्यंत पोहोचल्या. त्या दरम्यान एकच धाव, एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. धावा किती झाल्या आहेत हे महत्त्वाचं नाहीये, तर धावा किती पाहिजेत हे खूप महत्त्वाचं आहे. येणाऱ्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. 3 चेंडू 7 धावा हे समीकरण आपण धावफलकावर पाहतोय. प्रदीप पाटील पूर्णपणे आपला अनुभव त्या ठिकाणी झोकून देतोय आपल्या टीमसाठी. टीमचे कॅप्टन देखील आहेत. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण फलंदाज राकेशला पाहतोय, जो वैयक्तिक एका धावेवर खेळतोय. राकेश कडून देखील भरपूर अपेक्षा असतील कालबार टीमला. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचल्यात जरूर, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. आता मात्र उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 2 बॉलवर 6 धावांची आवश्यकता आहे. काटेकी टक्कर कडा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमधून. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील ऑन साइडला फटका खेचून काढलाय. कार्पेटच्या साने चेंडू गेलाय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. मंगेश बॅक टू द डगआउट. आणि आता मात्र उर्वरित शेवटचा बॉल बाकी आहे. ज्या शेवटच्या बॉलवर 5 धावांची आवश्यकता आहे. अर्थातच गोल्डन षटकार या ठिकाणी ठोकावा लागेल. तर या हंगामातील पहिला गोल्डन षटकार आपल्याला पाहायला मिळतोय का पाहूया. रमाकांत मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र खेळायचा आहे शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर 5 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. सामना कसा असावा तर सामना असा असावा. चांगली लढत या 2 टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर 5 धावांची आवश्यकता आहे. रमाकांत मध्ये ती क्षमता जरूर आहे, मात्र क्षमता आपली या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. शेवटचा बॉल. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. प्रदीप पाटील गोलंदाज बोलतोय. या बलेस भरपूर चांगला चेंडू आणि अशा प्रकारे जागृत मराठा राणाल हा संघ विजय होतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. श्री कालिका माता कालवार. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो एक असा खेळाडू ज्याने आपल्या टीम साठी ठोकले 19 धावा. नाव आहे दिनेश. तर दिनेश आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. आणि त्या दरम्यान सुनील पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम. आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे.